11th ॲडमिशन 2026-27. तर यामध्ये आता विद्यार्थी विचारत आहे की जो फॉर्म भरायचा आहे म्हणजे झिरो राऊंड सुरू आहे सध्या, आणि झिरो राऊंडमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा किंवा झिरो राऊंडमध्ये जर फॉर्म भरला नाही तर चालणार का. तर बघू शकता झिरो राऊंडच्या ज्या जागा असणार आहे म्हणजे कोट्याअंतर्गत ज्या जागा आहे ह्या जागा वेगळ्या आहे, आणि जे पुढील 3 राऊंड होणार आहे म्हणजे कॅप राऊंड होणार आहे आपले 3 समोर, म्हणजे नियमित फेरीत 3 होणार आहेत, त्यासाठी ज्या जागा ह्या वेगळ्या आहे. बघा इथे नंबर ऑफ स्टुडंट आहे, ह्या टोटल जागा ज्या आहे ह्या कॅपसाठी आहे म्हणजे पुढील 3 राऊंडसाठी आहे. त्यानंतर कोट्याअंतर्गत एवढ्या जागा देण्यात आलेल्या आहे 4,59,653. तर विद्यार्थ्यांनी कोट्याअंतर्गत ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरून यामधून तुम्हाला जागा मिळणार आहे, आणि जे विद्यार्थी कोणत्याही कोट्यासाठी फॉर्म भरत नसेल ते विद्यार्थी यामधून त्यांना जागा मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं कारण नाही. आणि फॉर्म भरण्यासाठी जी लास्ट डेट आहे तर बघू शकता उद्याला सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. तर ज्यांनाही कोट्याअंतर्गत झिरो राऊंडसाठी फॉर्म भरायचे असेल त्यांनीच यामध्ये फॉर्म भरा. आणि जर तुम्ही इलिजिबल असाल समजा कोट्याअंतर्गत, यामध्ये 3 कोट्याअंतर्गत फॉर्म आहेत. तर बघू शकता ज्यांनाही मॅनेजमेंट कोट्याअंतर्गत ॲडमिशन घ्यायची असेल ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. इनहाऊस कोटा म्हणजे जिथे 10वी केलेली आहे तिथे जर तुम्हाला 11 करायचं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटी, जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येत असेल तेच विद्यार्थी मायनॉरिटीमधून फॉर्म भरू शकतात. जे विद्यार्थी 10वी केल्यानंतर तिथेच 11वी करायची असेल तर ते इनहाऊसमधून फॉर्म भरू शकतात. आणि मॅनेजमेंटमधून तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि त्यामध्ये फॉर्म भरत असताना हे चेक करा की त्या कॉलेजची फी किती आहे. जेव्हा फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे की जे कॉलेजेस कसे सिलेक्ट करायचे. कॉलेज सिलेक्ट करताना त्या कॉलेजच्या समोर फी दिलेली आहे, तर फी एकदा चेक करा की तुम्हाला तुमचा जर नंबर लागला मॅनेजमेंट कोट्यामधून तर तुम्हाला फी किती लागणार त्यामुळे. आणि ज्यांनाही मॅनेजमेंट कोटा किंवा इनहाऊस कोटा अल्पसंख्याक कोट्यामध्ये फॉर्म भरायचा नसेल आणि लास्ट डेट उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे, तर घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण की 21 तारखेपासून आपले नियमित राऊंड सुरू होणार आहे आणि 3 राऊंड होणार आहे. म्हणजे पुढील जे राऊंड असणार आहे हे 3 राऊंड होणार आणि 3मध्ये आपण फॉर्म भरू शकतो. A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकते आणि त्यांचा नंबर लागल्यानंतर त्यांना जेवढी फी असेल ॲज पर गव्हर्नमेंट रूल तेवढीच फी पेड करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरणं या राऊंडमध्ये कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही भरा, अदरवाईज तुम्ही 20 तारखेला जे नवीन टाईम टेबल आहे आपल्याला दिलेलं त्यानुसार आपण पुढील राऊंड फॉर्म भरणार आहे. क्लिअर. यामध्ये काही कोणाला डाऊट्स असेल तर कमेंट्स करा. पार्ट 1 आणि पार्ट 2चे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्यानुसार आपले फॉर्म भरा. आणि कॉलेजेस ॲड करण्याचा जो व्हिडिओ आहे तो कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे पार्ट 2चा, तो सुद्धा बघा आणि आपला फॉर्म फिल करा. कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.